जूनचा पहिला पाऊस एक दिवस अगोदरच पडायला लागला. काय भारी क्लायमेट झालं, खूप भारी वाटतं आज पाऊस पडतोय. तर नमस्कार मित्रांनो, आता डायरेक्ट आपण ब्लॉगची सुरुवात करतोय. दुपारचे वाजले 4. तर आम्ही चालू आहे जंगलामध्ये. गाडीत बसला तर गाडी घेऊन आम्ही जंगलात जाणार आहे. तर जंगलात गेल्यावर तुम्हाला सांगतो का चालू आहे आम्ही. मुकुंद भाई, हे दोघं आपले को पायलट. हा, तो को पायलट आहे तो. तर सकाळचा ब्लॉग आपण दुपारी डायरेक्ट चालू करतोय. दुपारी मस्त झोपलो होता. आता थोडासा रिलॅक्स व्हायला बाहेर जंगलामध्ये जातोय. तिथं आम्ही थोडासा सफारी करणार आहे, जंगल सफारी करणार आहे. मित्रांनो, आता आम्ही आलो जंगलात. तर गाडी पार्क केली. तर एवढे जण आलेत, अजून येत आहेत मागणं. मम्मी ते शेवळा शोधायला आलोय, पण शेवळा असतील असं वाटत नाही अशा जमिनीवरती. आता इकडं मध्ये जाऊ आम्ही जंगलामध्ये फिरायला. तर आता गाडी पार्क केली. आज मस्त 60 FPS शूट करतोय. आम्ही लहानपणी जंगलामध्ये फिरायला यायचो, इथं क्रिकेट खेळायचो, मस्त इथून सायकलीचा राऊंड मारायला यायचो. तर आज परत आलो आहे आपण त्या ठिकाणी जंगलामध्ये फिरायला, सफर करायला. तर इथून आता आम्ही मध्ये चाललोय जंगलामध्ये. तर या ठिकाणी तुम्हाला दिगडीच्या वेली बघायला भेटतील, पण आता आहेत का नाही काय माहिती. ते मम्मी आल्यावरच ओळख जमल, बघ माहिती होईल. मम्मी आल्यावरच समजल, मम्मीला माहिती आहे. अरे मलाच नाही माहित प्रॉपर. आता एखादी कोणती पण वेल तोडायचो मी नादात. वास पण येते इकडे, काहीतरी जनावर वगैरे मेलंय, वास येते जनावरांचा. गावच्या सारखं जंगल नाही या ठिकाणी, इकडे बघायला नाही भेटत जंगल. लोक शेकडे वगैरे येऊन केलेत. तसं बघायला गेलं तर मोकळं आहे. आता इथं आम्ही हरवायचो. मम्मी ते कुठे शोधा. तो आज हम सफर करने आ चुके हैं घने जंगल में. गाड़ियों की आवाज सुनाई दे रही है हमें. वो देखो, जंगल से बाहर आ चुके हैं हम. डामरीकरण दिख रहा है. सीमेंट का रास्ता ही लगता है. यहाँ पे टाइगर, मतलब यही है दोस्त वाले. यहाँ पे इंसान हो सकते हैं. टाइगर के भी संभावना हो सकती है, कहाँ से भी आ सकता है यहाँ वो पे. देखो, एक गाड़ी दिख रही है हमें. चलो भागो. अरे शेर दिख गया, ऐसा बोलने का ना. पोहोचलो ना आपण आता. खुला रस्ता आ चुका आहे. तर मित्रांनो, आम्ही तर रस्त्याच्या बाजूला चालतोय, फुल मस्ती चालले. झाड कसले काय माहिती, झाड ओळखता येतात पण नाव नाही माहिती, असा सीन आहे माझा. म्हणजे कसं सीन आहे काय माहिती. भारी वाटतंय, घरात बसून बसून एक कंटाळा येतो. तर आज जंगलामध्ये फिरू, मस्त सवारी करू. अच्छा लगता है. हमने भी देखा उसका दारू निकालते. एक घोट में पूरा अपन सुन होते जाते. अरे पण आपला ब्लॉग, आपला कंटेंट मराठी आहे आपला कंटेंट. सॉरी गलती से महाराष्ट्रात राहून हिंदी बोलतो. अशी भाषा बोलली पाहिजे गावठी फुल. पण गावच्या सारखी मजा नाही येते या जंगलात ना रे. गावच्या सारखी मजा नाही येत, वाईब नाही तेवढी खास. असं मोकळं वाटतंय. जमीन पण एकदम अशी फाटलेली, एकदम मऊ माती 2026 जंगलात. पण आम्ही जी मेन गोष्ट शोधायला आलोय ते अजून भेटत नाही आम्हाला. फॅमिली फ्रेंड. अरे आपला फॅमिली ब्लॉग आहे, तू कंटेंट खराब करू नका तुम्ही. मी चांगली भाषा वापरते ब्लॉग मध्ये.
आता आम्ही पहिली गोष्ट भाजी राहिली बाजूला, आम्ही आमच्या मम्मीला शोधायचं. मम्मी शोधायच्या ह्याच्यामध्ये आम्ही गडबडीत आहे. ते आले दुसऱ्या रस्त्याने, आम्ही आलो गाडी पार करून मोकळ्या ह्याच्यात. आम्ही आता जंगलामध्ये त्यांना पहिलं शोधायचं आहे आम्हाला. आता बघू कुठं भेटतात मम्मी ते. छोटा चिंगू मिंगू का चाललाय आमच्या मागे. चंगू मंगू कुठला मम्मी आवाज येतो बघू. कोण रिप्लायच करत नाही. मित्रांनो तुम्हाला असा ब्लॉग पहिल्यांदाच बघायला भेटेल. युनिक एकदम काहीतरी फुल धमाल मस्ती. जंगली ब्लॉग. हा जंगली ब्लॉग. लोक पण जंगली आहेत आम्ही. हा जंगलातले म्हणून. आदिवासी म्हटलं तर जंगलामध्ये एक ना एक सफर होणारच. जंगलाशिवाय राहूच नाही शकत. काय ना काय आम्ही भाज्या वगैरे आणायला जातोच. शेवळा वगैरे अजून शेवळा तर खाल्ल्यात पण अशा जंगलामध्ये अजून नाही खाल्ला अजून. सामने आ चुकी है अपनी नदी, पर लेकिन मम्मी नहीं मिल रही हमको अपनी नदीला आलो आपण. नदी. हाँ अरे इकडून पण रस्ता आहे ना एक. मम्मी ते कुठे गेले मग? विचार फोन कर ना. आम्ही नदीजवळ आलोय पण अजून मम्मी ते भेटली नाही आम्हाला. यांना शोधा. भाजी शोधू का मम्मीला शोधू? भाजीला शोधायचं का मम्मीला शोधायचं? कंटेंट अलग ही कंटेंट चल रहा है यहाँ पे. गाइस देख सकते हैं नुसता कॅमेरा इकडे तिकडे फिरवतोय. रास्ता खत्म हो चुका है शायद. एवढसा ढग, एवढसा हातात पण नाही बसत माझ्या, एवढसा ढग आहे समोर. इकडे ना त्यास सापडलं का वेली शोधतोय आम्ही. कोकडच्या रस्त्याला आहे का? हे बघ ही दिगड असते. हे बघ याला पण तोडले कोणीतरी. बघ इथं आधी कोणतरी येऊन गेलेला आहे. यहाँ पे कोई तो मानव आदि मानव आ चुका है इधर. पहले से आ चुका है, इधर से तोड़ के ले चुका है. हे बघ वरती पण आहे खेच. हे बघ तोंडा समोर कोड. हे बघ एवढ्या दिगडी सापडल्या आम्हाला. हे बघ अजून इकडे वेल गेले. याला बोलतात दिगडी आहे का याला? आहे. यार सुटली. चला पुढं आता. चला पटकन, मोठा कंटेंट बनवायचा आपल्याला. चार्जिंग संपल माझी. का दिगड कोणाकोणाला माहिती दिगड कमेंट करा. हे बघा समोर पण लटकले माझ्या समोर दिगड. हे बघा दिगडीच्या वेली. एवढ्या भरमसाठ वेळ काहीच. अरे इकडतले देवघर दाखवते आम्हाला. हे बघा आमच्या गावचा कोण ब्लॉग बघत असलं तर कमेंट करा. दिगडी शोधायला आलोय आम्ही इकडच्या जंगलात, सिटीकडच्या जंगलात. सिटी ये देख सकते हो यहाँ पे. मी तर दिगडी खुडतोय बघा. इथं लोक येऊन गेलेत, आधी ते तोडलेले आहेत. पण आज थोड्याशा भेटतात वेली. ज्या भेटतात त्या खुडून घेऊन जाऊ. कन्फ्यूज होता असा माणूस. कन्फ्यूज होतो. सारख्याच वेली दिसतात बाकीच्या. त्या दिगडी नाही. चला मम्मी त्यांच्याकडे जाऊया. मंगेश ते बघ काय, ते बघ काय समोर काय काय शोधतायत. पेंढरा वगैरे. समोर तिकडं गाडी लावली मुकुंदबाईची. मुकुंदबाई. जंगली माणूस जंगलामध्ये फिरतोय बघ. तो देखिए गाइस, हमें यहाँ पर मिले लोती. इसका मतलब इकडे तुम्हाला शेवळा सापडतील किंवा इथून कोणीतरी तोडून नेलेला ही शेवळ्याची जागा आहे. आम्ही लोती दिसली म्हणजे समजायचे की तुम्हाला शेवळा सापडणार. चला लागा. हा काय शोधत आहे? त्याला पोलीस ऑफिसर निलेश गुले
लागा शोधायला. इन्स्पेक्टर. पण असं मला नाही वाटत आता भेटतील काय, कारण की लोक येऊन जातात. मंगेशने निटवला. मंगेशने अर्धा संपवला. मुकुंद दादाने संपवला. मंगेशने अर्धा संपवला. तर मित्रांनो आता जवळजवळ 2 तास होत आलेत, इथं भाजी सापडत नाही आहे. जास्त पाऊस पडला नाही ना त्याच्यामुळं. बाकीचे लोक येत असतील, कुठून येतात ना इथून भाजी. तर एवढीशीच आता सापडले. बाकीचे ते मम्मी त्यांच्याकडे. वेली खिचून काढा ना, खाली येतात नाही वेली. हो जंगली इधर देखो ना, कुछ तो बात बोलो कैमरे में, इतना कैमरा लेके घूम रहा हूँ मैं. क्या रे निघालेली आम्ही पार पाडली. काय करताय रे तुम्ही? पाय खाली आहेत तरी दिसत नाही. धर. अरे आम्ही इथपर्यंत एवढं शोधलं नाही, झाडापर्यंत. समोरचा नजारा बघा, अप्रतिम. पेंढरा प्रत्येकाने आपलं नाव सांगा रे. आपलं नाव सांगा प्रत्येकाने. हा राव दे. जंगली जुमानजी. परत घरी रवाना होतोय. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आमचा नक्की सांगा. इतक्यातच का संपवतो? ब्लॉग बघा मस्त पूर्ण. आता आम्ही गाडीजवळ पोहोचतोय. गाडीमध्ये जागा होते का नाही, आता चालत जावं लागेल. मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला, गाडीमध्ये नाही बसणार एवढे लोक, भरपूर पब्लिक तिकीट भरू ना आपण. माझी जागा फिक्स आहे कारण मी ड्रायव्हर आहे. बाकीचं तुम्ही बघून घ्या. मागची सीट खाली करू ना 2. कोणती? मांडी घालून बसू हां तिथं बसतील तिघं चौघं ना. त्या सीटवर नाही जमणार बसायला. बघूया ना. आम्हीच बसतो ना मंगेश मी. आता आम्हाला मागं ॲडजस्ट व्हायला लागणार आहे, तुम्ही तिघं वाहा. जागाच नाही गाडीत. मागं. सीट खाली करून देतो. तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हां लास्ट सीन बाकी आहे अजून, थांबा. मित्रांनो आम्ही सगळे बसलेले बघा. मी इथं बसले, मागे 3 जण बसलेत, 3 सीट. पण तुम्ही दाखवा रे मागे किती बसलेत कसे. हा मागे सगळी भुतावळ आहे.
होम. फेमस. तर मित्रांनो घरी पोहोचलो आता आम्ही. मस्त फ्रेश वगैरे झालोय. इथं मुकुंद भाई बसलो आम्ही आता वगैरे चाय वगैरे पितो आणि मस्त फायनल मॅच आहे आज IPLची. गुजरात वर्सेस RCB रॉयल चॅलेंज बँगलोर. तर तोपर्यंत चाय वगैरे पितो. ब्लॉग पण एडिट करायचं नंतर आपण पिऊन. ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा. तर बघा एवढी भाजी आणली आम्ही जंगलातून. एवढीच भेटली आम्हाला. जास्त कुठं भेटत नव्हत्या. जेवढ्या सापडल्या खूप वेळ लागला. जवळजवळ 2 ते 3 तास तरी आम्ही जंगलात फिरलोय. दुपारी 3 वाजता निघालो होता. तर मम्मी आता मस्त भाजी बनवणार आहे.